प्रेक्षकांनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे ती पूर्ण आता सत्याच्या स्टाईलमध्ये पप्पाच्या टपरीवर बसलेली असते. तिथे पूर्वा पाटील मॅडम येतात. मंजू खूप मोठ्याने गाणे ऐकत असते. ते बघून आता त्यांना खूप राग येतो. ते म्हणतात की काय चाललं इथे पोलीस स्टेशनसमोर, कळत नाही का? तुझी इथं वर्दी काढून घेतली तरी तुला हे नाही वाटलं का ग? आली पुन्हा इथे आणि काय अवतार आहे हा, काय चाललंय तुझं नेमकं? तर आता ती म्हणते की काय तुम्ही आता मला माझ्या राहण्यावरून किंवा वागणुकीवरून किंवा माझ्या धंद्यावरून काही बोलू शकत नाही, कारण की मी ते एक चहाची टपरी ते टाकलेलं आहे, मी दुसरं काही केलेलं नाही आहे असं मंजू म्हणते. तर ती म्हणते काय बोलते, तुला कळतं आहे का? चहाची टपरी आणि तू काय चाललंय तुझं, असं म्हणत असते. तर आता जी मंजू आहे ती म्हणत असते की हे बघा, तू माझ्या नादी लागू नकोस. तर इकडे सत्या जो असतो तो जेलमध्ये असतो, त्याला काहीच माहीत नसते त्यांचं काय चाललंय बाहेर. आणि इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथून घरी जायला निघते. तर इकडं जो सत्या आहे, सत्या आता तिथे जेलमध्ये असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती सत्याला कोर्टामधून पोलीस स्टेशनला घेऊन येत असते पूर्वा पाटील मॅडम. आणि जी मंजू आहे ती मंजू नेमकं पप्प्याच्या टपरीवर तिथे बसलेली असते. आणि आता पप्प्याच्या टपरीवर बसलेली असते मंजू, ते बघते आणि आता मंजू लगेच पूर्वा पाटील मॅडमकडे जाते आणि तिथं जाऊन म्हणते, ए चल सत्याचा हात सोड. माझ्या सत्याला माझ्यापासून कोणी वेगळं करण्याचा प्रयत्न नाही करू शकत. आम्हाला दोघांना वेगळं करणारा अजून जन्माला यायचं आहे असं म्हणते. आणि मंजू आता त्या पूर्वा पाटील मॅडमच्या तोंडात आणते. पूर्वा पाटील मॅडम डायरेक्ट खाली बसते. तर आता ती म्हणते मंजू आती होतं या. तर ती म्हणते चल सोड माझा सत्याचा हात. आणि मंजू सत्याचा हात पकडते आणि सत्याला तिथून घरी घेऊन येते. तर इकडं घरी आल्यावरती मम्मी साहेबांना खूप खुश असतात, कारण की सत्याला बघून, सत्याला त्यांना घरी आणलेलं बघून खूप खुश असतात. आणि आता त्या घरी आणतात, सत्याच्या आरतीवरती ओवळतात. आणि आता लगेच त्या म्हणतात की नेबळट, तुझ्यामुळे तू या घरात पाऊल नाही ठेवायचं, तुझ्यामुळे माझ्या सत्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. तर ती म्हणते चल हो बाजूला. आणि मम्मी साहेबांना लोटून देते आणि म्हणते की हे बघा, आता माझ्या नादी लागायचं नाही कोणी, मी आधी सांगते तुम्हाला. ह्या घरात चालणार तर कोणाची, तर फक्त मंजूची भाईगिरी आणि मंजूचीच गिरी चालणार, मंजूगिरी चालणार ह्या घरामध्ये असं म्हणते. सत्याला त्यांना सगळ्यांना हे सगळं बघून आश्चर्यच वाटतं. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.